पुण्याच्या जुन्या भागात वसलेलं शिवराज कॉलेज हे विद्यार्थ्यांचं गजबजलेलं ठिकाण होतं. येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी विविध स्वभावांचे आणि पार्श्वभूमीचे होते. काही जण स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे आले होते, तर काही केवळ आयुष्य उपभोगण्यासाठी. या सगळ्यांमध्ये एक व्यक्ती कायम चर्चेचा विषय असायची, राहुल देशमुख. राहुल कॉलेजचा अनौपचारिक भाई होता. 4 वेळा अंतिम वर्षाला नापास होऊनही त्याचा रुतबा कायम होता. ढगळ शर्ट, फाटलेल्या जीन्स, डोक्यावर कायम बांधलेला रुमाल, हातात सिगारेट आणि चालण्यात एक रुबाब. वयाने मोठा असला तरी तो इतर विद्यार्थ्यांसोबत मस्त गटात मिसळायचा. राडा, मदत, मैत्री यामध्ये तो कायम आघाडीवर असायचा. पण त्याच्या या भडक व्यक्तिमत्वामागे लपलेली एक वेगळीच कथा होती. एकट्या आईने मोठं केलेला राहुल आपल्या भावी आयुष्याबद्दल बेफिकीर होता. त्या वर्षी कॉलेजमध्ये नवीन विद्यार्थ्यांची भरती सुरू झाली. पहिल्याच दिवशी साधेपणाने आणि आत्मविश्वासाने वावरणारी एक मुलगी कॉलेजच्या गेटमधून आत शिरली. ती होती प्रिया कदम. प्रिया एका गरीब कुटुंबातून आली होती. तिच्या वडिलांचा अपघात होऊन ते अपंग झाले होते आणि आई एका चाळीमध्ये कपडे शिवून उदरनिर्वाह करत होती. परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रियाच्या डोळ्यात चमक होती. ती शिक्षणावर आणि मेहनतीवर विश्वास ठेवत होती. ती हातात फाटलेली पुस्तकं धरून मुख्य बिल्डिंगमध्ये निघाली होती. तिच्या साध्या पोशाखामुळे आणि नवख्या स्वरूपामुळे काही गुंड मुलांना तिला चिडवण्याचा मोह झाला. अगं काय ग, नवं पिल्लू दिसतंय, एक जण हसत म्हणाला. ओ, कॉलेजच्या राणीला वेलकम करा, दुसऱ्याने मिश्किलपणे हाक मारली. प्रिया घाबरली होती. ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या मुलांनी तिचा रस्ता अडवला. तेवढ्यात एक भारदस्त आवाज ऐकू आला. ए, बाजूला व्हा सगळे. राहुल देशमुख समोर उभा होता. त्याच्या आवाजाने सगळ्यांना धडकी भरली. भाई, आम्ही फक्त मजा करत होतो, एक जण म्हणाला. मजा? तिला त्रास देणं म्हणजे मजा वाटते का? परत असं केलं तर मजाच बंद करायला लावीन, राहुल थंड स्वरात म्हणाला. सगळे पडून गेले. प्रिया अजूनही घाबरून उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. थँक्यू, ती हळू आवाजात म्हणाली. घाबरायचं नाही, स्वतःचं रक्षण स्वतः करायचं. हे कॉलेज आहे, जंगल नाही, राहुल म्हणाला. ती काहीच न बोलता वर्गाकडे निघून गेली. त्या घटनेनंतर प्रिया आणि राहुल यांच्यात हळूहळू संवाद सुरू झाला. राहुल तिच्याकडे काहीसा कुतूहलाने पाहायचा. प्रिया अभ्यासात प्रचंड हुशार होती. ती नेहमी वर्गात पहिली यायची आणि शांत बसून स्वतःच्या नोट्स तयार करत राहायची. राहुल तिचा अभ्यासाकडे असलेला आग्रह पाहून प्रभावित झाला. एक दिवस राहुलने तिला थांबवलं. ए, किती अभ्यास करतेस? लोकांनी तुला अजून मॅडम टीचर का म्हणायला सुरुवात केली नाही? राहुल मिश्किलपणे म्हणाला. प्रिया हसली. अभ्यासाशिवाय काय पर्याय आहे का? तुझ्यासारखा वेळ वाया घालवायला वेळ नाही माझ्याकडे. म्हणजे मी वेळ वाया घालवतोय? राहुलने नाटकाने विचारलं. अर्थातच तू हुशार आहेस, पण तुझं आयुष्य कुठे जातंय याचा विचार करतोस का? ती म्हणाली. हळूहळू राहुलने तिच्यासोबत अभ्यास करायला सुरुवात केली. तो तिचं ऐकत होता, शिकत होता आणि त्याच्या आयुष्याचा मार्ग बदलायला लागला. प्रियाचं कुटुंब खूप गरीब होतं. तिचा मोठा भाऊ विशाल तिच्या शिक्षणासाठी खूप मेहनत करत होता. पण प्रियाचा आणि राहुलचा वाढत असलेला संवाद विशालला खटकू लागला. त्याला वाटलं, राहुल सारख्या मुलाच्या संपर्कामुळे प्रियाचं आयुष्य अडचणीत येईल. एक दिवस विशालने प्रियाला विचारलं, तो मुलगा कोण आहे जो तुला भेटतो? भाऊ, राहुल आहे. तो खूप चांगला आहे, मला शिकवतो, प्रिया म्हणाली. तो कोणत्या घराचा नाही, त्याचं स्वतःचं आयुष्य भकास आहे. तू त्याच्यापासून दूर राहा, विशाल ठामपणे म्हणाला. भाऊ, तो बदलतोय, त्याला दुसरी संधी द्यायला हवी, प्रिया विनंती करत होती. तुझ्या भल्यासाठी सांगतोय प्रिया, त्याच्याशी काही संबंध ठेवायचा नाही, विशाल रागाने म्हणाला. प्रियावर घरचं दडपण आलं होतं. ती राहुल पासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती, पण राहुल तिला रोज भेटायला यायचा. तू मला टाळतीयस? राहुलने तिला विचारलं. राहुल, मला घरचं मान्य नाही, आपलं नातं इथेच थांबवावं लागेल, ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली. तू असं नाही करू शकत प्रिया, मी बदलतोय, मी तुझ्यासाठी सगळं बदलून टाकतो, राहुल ठामपणे म्हणाला. प्रिया मात्र गोंधळलेल्या अवस्थेत होती. ती राहुलवर खूप प्रेम करत होती, पण कुटुंबासाठी तिला त्याग करावा लागणार होता. काही दिवसांनी विशालने प्रियाचं लग्न ठरवलं आणि प्रियाच्या कुटुंबाने याला संमती दिली. प्रियाचं जीवन
नवा मार्ग धरायला तयार होतं। पण राहुलला हे समजल्यावर त्याचे आयुष्य एका अंधाऱ्या गडद गल्लीत सापडले। त्याला आपली प्रिया आणि त्याची आशा एकाच वेळी हातातून गळताना दिसली। त्याचे हृदय तुटलेलं होतं आणि तो या अकल्पनीय घडीला समजून उमजून स्वीकारू शकत नव्हता। राहुलने प्रियाला शेवटचं भेटायचं ठरवलं। त्याला समजलं की आता त्याच्यासाठी एकच गोष्ट उरली होती, ती म्हणजे प्रियाशी अंतिम संवाद। तो प्रियाला भेटण्यासाठी तिच्या घराच्या दारापाशी पोहोचताच तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला। प्रिया, प्लीज मला एक संधी दे, मी तुझ्या घरच्यांना पटवून देईन, मी तुझं प्रेम जिंकू शकतो, मला थोडा वेळ दे। राहुल तिच्यासमोर हात जोडून रडत म्हणाला। त्याचं हृदय तुटत होतं, पण त्याच्या मनाने एकच प्रार्थना केली होती, प्रियाने त्याला स्वीकारावं। प्रियाच्या चेहऱ्यावर अश्रू होते, पण ती शांतपणे म्हणाली, राहुल, हे माझं नशीब आहे, मी काही करू शकत नाही, माझा निर्णय झालाय, त्याला बदलता येणार नाही, मला दुखवू नकोस। तिच्या शब्दांमध्ये एक शोकांत आणि निराशा झळकत होती। तिच्या मनात राहुलसाठी एक जागा शिल्लक राहिली होती, पण कुटुंबाच्या दबावामुळे तिला ती स्वीकारता आली नाही। लग्नाच्या दिवशी प्रियाने गाडी पकडली। तिच्या मनातील गोंधळ, दुःख आणि राहुलच्या आठवणींनी तिच्या मनाचा ताबा घेतला होता। प्रियाला असं वाटू लागलं की तिच्या जीवनात काहीही उरलेलं नाही। ती एकटीच रडत रडत गाडीच्या दिशेने चालत होती। गाडीचा वेग वाढत गेला आणि प्रियाच्या मनाच्या गडबडीतून ती भरधाव गाडी खाली आली। तिच्या मनात एकच विचार घोळत होता, राहुलने तिच्यावर प्रेम केलं तरी तिला त्याच्या प्रेमासोबत त्याच्या आयुष्याची खोटी आशा आणि भविष्य दाखवण्यासाठी समोर येणाऱ्या कुटुंबाच्या दबावात उडवून दिलं। तिचं मन अशा एकट्या गडबडलेल्या क्षणी आत्महत्येच्या काठावर उभं होतं। राहुल प्रियाच्या मृतदेहाजवळ पोहोचला आणि त्याने प्रियाला गहिऱ्या वेदनांसह मिठी मारली। प्रिया, डोळे उघड, मला सोडून जाऊ नकोस, तो जोरात ओरडला, पण प्रियाच्या चेहऱ्यावर कोणताही प्रतिसाद नाही। ती शांत होती, तिचे डोळे बंद होते आणि तिच्या आत्म्याने त्याच्या आक्रोशाला उत्तर दिलं नाही। तिचं जीवन संपलेलं होतं आणि राहुलच्या जीवनातील धडधड एकदाची थांबली होती। त्याच्या हृदयात एकच रिकामी जागा होती, प्रियाचं प्रेम। प्रियाच्या मृत्यूनंतर राहुलची स्थिती एका गडबडलेल्या पटरीवरून खाली घसरली। त्याने स्वतःला पूर्णपणे हरवलं। त्याच्या जीवनात प्रियाशिवाय काहीच उरलेलं नव्हतं। तो वेगवेगळ्या रस्त्यांवर एकटा फिरायचा, प्रियाच्या आठवणींमध्ये हरवून जात असायचा। तो स्वतःशी बोलत असायचा आणि त्याचं हृदय प्रियाच्या आठवणींमध्ये हरवून गेलं होतं। त्याचं जीवन संपून गेलं होतं, पण तो जिवंत होता। त्याने प्रियाला गमावलं। त्याच्या नशिबाने त्याला असं वेगळं आयुष्य दिलं होतं, जे त्याचं अस्तित्व निरर्थक करीत होतं। राहुलसाठी एकटेपण, दुःख आणि शोक हा त्याचा रोजचा अनुभव बनला होता। प्रियावरचं त्याचं निस्सीम प्रेम आणि तिची असणारी आठवण त्याला जणू वेळ लागायला भाग पाडत होती। त्याचं जीवन या वेदनेत हरवलं होतं। राहुलच्या जगण्यात प्रियाच्या आठवणींचा ताबा घेतला होता। तो रस्त्यांवर रात्रंदिवस तिच्याशी बोलत असे, जणू ती जिवंत आहे आणि त्याच्याशी संवाद साधत आहे। प्रियावरचं त्याचं प्रेम इतकं गहिरं होतं की तो या वेदनेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याचं वेळसर प्रेम त्याला तिथून बाहेर येऊच देत नव्हतं। प्रियाच्या मृत्यूने राहुलचं अस्तित्व, आशा आणि जीवनाची सर्व कहाणी संपवली होती। तो जिवंत असला तरी त्याचं हृदय आणि आत्मा प्रियाच्या आठवणींमध्ये हरवलं होतं। प्रेम सुंदर आहे, पण त्याला समजून घेणं आणि परिस्थितीशी योग्य प्रकारे लढणं गरजेचं आहे। कधी कधी आयुष्यातील अडथळे स्वीकारून जगणंही गरजेचं असतं। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।